प्राची आपल्याला काहीतरी बनवून दाखवणार आहे. काय बनवणार आहेस तू? शेपूचे वडे. कॉन्फिडंट? हो. शेपूचे वडे म्हटले सर आता मला मगाशीच धक्का बसला होता. ओके, हे कसं काय सुचवलं तुला? शेपूच घ्यावं असं का वाटलं? कारण शेपू खायला शक्यतो सगळेजण कासकूस करतात. असं कोणी पटकन वाढलं की एक ग शेपू असं होतं ते. त्याच्यामुळे या वड्याच्या रूपाने तरी का होईना पण शेपू लोकांच्या पोटात जावा म्हणून हे आहे. ओके, लोकांच्या पोटात शेपू दाखवलं त्याने स्पेसिफिकली. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ती आधी 4 तास भिजवली होती आणि ती अशी अर्धी निम्मी थोडीशी मिक्सरमधनं वाटून घेतलेली आहे. शेपू आहे आधी निवडून धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. मिरची, थोडंसं लसणाच्या पाकळ्या आणि जिरं आणि थोडंसं मीठ असं आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय. थोडासा चाट मसाला आहे. हे थोडंसं चवीपुरतं तिखट कारण मिरची तर आहेच आहे म्हणून. हळद आणि मीठ आणि हे थोडंसं अगदी नावाला गरम मसाला. गरम मसाला. बरं, तुझं डिपार्टमेंट कुठलं? ह्युमन रिसोर्सेस. काय काम असतं? बरीच कामं असतात. लिस्ट आहे माझ्याकडे मोठी. नाही, मगाशी आम्ही दोघं बोलत होतो. काय काम नसतं त्याला असं लोक बघणाऱ्यांना वाटतं. काय एक्झॅक्ट काय करता तुम्ही HR मध्ये? नाही म्हणजे लोकांना जॉईन करून घेण्यापासून ते आपल्याकडे आल्यानंतर त्यांना तिथे टिकवून ठेवणं हे आमच्या हातात असतं. तुम्ही शेपू खावा म्हणून तिने हे स्पेशल डिश बनवलेली आहे. ह्युमन रिसोर्सेसमध्ये काम करते. लोकांना कसं सांभाळायचं, लोकांच्या तब्येती कशा सांभाळायच्या ह्याच्यावर खूप गाढ अभ्यास त्या करत असतात. त्यामुळे तुमचं मी खूप मनापासून आभार मानतो की शेपूची भाजी आम्हाला तुम्ही खायला लावताय. ओके, ठीक आहे. काय करायचं आता मला सांग. आधी आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. बाऊल लागेल. आता काय करायचं? हां, आपण आधी जी आपण डाळ अर्धी निम्मी वाटून घेतली ती घेऊयात. याच्यामध्ये फक्त वाटताना अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे डाळीमध्ये, नाहीतर मग त्याचं पाणी सुटतं आणि याच्यामध्ये परत मीठ टाकल्यावर त्याचं पण पाणी सुटतं. आणि ही जर 1 वाटी घेतली तर शेपू अर्धा वाटी असं त्याचं प्रमाण ठेवायचं. बस बस बस. शेपू आहे. मला तेच बघूनच मला तो छातीचा ठोका चुकतोय तो. याच्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि जिरे हे आपण वाटून घेतलं. जास्त घातलंस ना तर शेपूचा वास कमी होईल. घातलं. थोडासा चवीला चाट मसाला, थोडं तिखट. ह्युमन रिसोर्सेस म्हणजे आपल्या पूर्वीचं पर्सनल डिपार्टमेंट आपल्याला म्हणता येईल का? अगदी तेच. फक्त अजून काही फंक्शन्स त्याच्यामध्ये ऍड केलेले. थोडीशी हळद, ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल. अगदी नावाला गरम मसाला. आपल्याला चवीनुसार मीठ. ओके, बरं आता हे कालवण्यापूर्वी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. त्याच्यामधला असा कुठला दोष म्हणता येणार नाही पण त्याच्यामधली असली कुठली गोष्ट आवडत नाही की तुला असं वाटतं की नाही बाबा लग्नापूर्वी ही गोष्ट किंवा हे दुरुस्त व्हायला पाहिजे? असं तर काही असं होऊ शकत. सर्व गुण संपन्न आहे हो अंबरीश, पण असं नाही होऊ शकत. पण ते कसं आहे की एखादी वेळ जर ठरलेली असेल तर त्या वेळेच्या 10 मिनिटं आधीपासून तिथे आलेला असतो आणि मी त्या वेळेच्या 10-15 मिनिटं उशिरा तिकडे पोहोचते. मग त्याच्यामुळे जे पुढे होतं ते काही तुम्हाला नवीन नसेल. नाही, हा, मग त्याच्यामुळे पलीकडे गेलो. तर ते एक आहे की तो वेळेच्या बऱ्यापैकी आधी येऊन थांबतो. ते त्याने बदलायला पाहिजे. हा, त्या वेळेला टाइम प्रमाणे त्याने चालायला पाहिजे. 10 म्हणजे तू 10:15 पोहोच, ती 10:30 पोहोचेल. ते काय ते ह्युमन रिसोर्स मध्ये मी जरी चुकले तरी मी समोरच्याकडनं कसं आपल्याप्रमाणे करून घ्यायचं हे तिच्याकडनं शिकावं माणसाने. अच्छा, आणि आता हिच्यातला असा कुठली गोष्ट आहे की तुला असं वाटतं की नाही बाबा जानेवारी किती 29 जानेवारीपर्यंत ही गोष्ट वाईट नाही आहे ऍक्च्युली ती गोष्ट, पण ती जरा थोडीशी मला त्रास देते. म्हणजे ती जरा जास्त काय म्हणतात लगेच इमोशनल आहे. कुठली गोष्ट लगेच काय सोन्याचे दागिने कसे असतात तसं त्यांचा तो एक दागिना आहे. पण डोळ्यातले अश्रू हा एक दागिने आहे त्यांचा. अश्रू नाही, अश्रू येऊ देत एक वेळ, अश्रूचा प्रश्न नाही, पण ते जे मनात राहतं एखादी गोष्ट ती नंतर तो डेंटिंग पेंटिंग होत नाही त्यांच्याकडे. लक्षात ठेव, तिथे दुकान संपून टाकायचं, ते परत काढायचं नाही, ओपन नाही करायचं. ओके, आता आपण हे कालव्याला घेऊया. आपण आता हे एकत्र करून घेऊया. पण ते लक्षात ठेवतात किती तू म्हणालास ना तरी ते हे पण लक्षात राहील आता. हा, हे पण लक्षात राहील. इथून बाहेर पडल्यानंतर बघ काय होत आहे. मीच आहे. ओके, आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण असे वडे आपण जसे नॉर्मल हातावर घेतो थापतो तसे वडे करून घेऊयात.
आणि आता हे खायचं कशाबरोबर? सॉस बरोबर किंवा नारळाची चटणी ही छान लागते याच्यावर. सॉस किंवा नारळाची चटणी. शेपूची भजी आहे बरं का ते, काय शेपूचे वडे. वडे शेपूचे वडे आहेत बरं का, तुम्ही करून बघा. पण मला अशी खात्री आहे, म्हणजे तिचा चेहरा असा सांगतोय, HR चा चेहरा सांगतोय, शी इज व्हेरी कॉन्फिडंट की हा अप्रतिम वडा होणार आहे. तुम्ही करून बघायला काय हरकत आहे, लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेपूचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 तास भिजवून वाटलेली हरभरा डाळ, बारीक चिरलेली शेपूची भाजी, हिरवी मिरची, लसूण, जिरं, चाट मसाला, तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाटलेली हरभरा डाळ घेऊन बारीक चिरलेली शेपूची भाजी, आलं, जिरं, तिखट, मीठ आणि हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे वडे थापून ते खरपूस तळून घ्यावेत.